बऱ्याच वेळेला मला प्रश्न विचारला जातो की वर्कआउट नंतर काय खाल्लं पाहिजे। पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही वर्कआउटच्या आधी काय खाता। हो, कारण हा गैरसमज आहे की वर्कआउटच्या आधी न काही खाल्लं पाहिजे किंवा रिकाम्या पोटी तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे। सो हा खूप चुकीचा समज आहे। जर तुमच्या पोटात काही नसेल तर तुमचं ते वर्कआउट अजिबात तुम्हाला उपयोगी पडत नाही, कारण तुमची बॉडी एफिशिएंटली कुठलीही एक्सरसाइज करू शकत नाही। मग तो योगा असो, एरोबिक्स असो किंवा जिम वर्कआउट असो। सो कुठल्याही वर्कआउटला तुम्हाला मिनिमम, जर तुम्ही ब्रेकफास्टच्या आधी करत असाल तर तुम्हाला मिनिमम ब्रेकफास्ट 1.5 तास आधी करणं गरजेचं आहे। किंवा जर तुम्ही अर्ली मॉर्निंग सकाळी जर वर्कआउट करत असाल तर तुम्ही साधं एक फ्रूट किंवा एक ड्राय फ्रूट्स, वॉलनट्स, आल्मंड्स, डेट्स असे 2-2 त्याचे पीसेस घेऊन ते खाल्लं किंवा एक ॲपल खाल्लं, एक छोटं बनाना खाल्लं, काही जरी खाल्लं तरी ते खूप उपयोगी आहे। एम्प्टी स्टमक वर्कआउट करणं हे अत्यंत घातक आहे, कारण याच्यामध्ये तुमच्या कॅलरीज तर जितक्या बर्न व्हायला पाहिजे त्या होतच नाही, त्याचबरोबरीने तुमच्या बॉडीला खूप जास्त इंटरनल इंजुरी होते। आता तुम्ही म्हणाल की माझं वर्कआउटचं टायमिंग लंच नंतर आहे, तर लंच नंतर आहे तर मिनिमम तुमचा लंच झाल्यानंतर 3 तासाची गॅप असणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही संध्याकाळी वर्कआउट करत असाल तर तुम्ही चहाच्या आधी किंवा चहाबरोबर नुसता चहा न पिता जर त्याच्याबरोबर थोडंसं काही खाल्लं, जर समज तुम्ही 2 बिस्किटं खाल्ले किंवा एक अर्धी पोळी खाल्ली, काही नाही तर एक व्हेज सँडविच खाल्लं, जर तेही नसेल, जर तुम्हाला काही अजून व्हेरिएशन पाहिजे असतील आणि तुम्ही स्प्राउटची भेळ खाल्ली किंवा नॉर्मल भेळ खाल्ली ज्याच्यामध्ये थोडंसं फरसाण कमी असेल आणि त्याच्यामध्ये जास्त कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम घालून जर तुम्ही ती भेळ खाल्ली आणि त्याच्यानंतर एखाद्या तासाने जर तुम्ही वर्कआउटला जाणार असाल तर डेफिनेटली तुमची एनर्जी लेवलही छान होईल, तुमचं वर्कआउटही छान होईल आणि त्याचबरोबरीने तुम्ही मॅक्सिमम कॅलरीज तुमच्या बर्न कराल। जर तुम्ही वर्किंग असाल तर लक्षात ठेवायचं की वेळोवेळी तुमचा लंच व्यवस्थित झाला पाहिजे, तुमचं इव्हनिंग स्नॅक्स व्यवस्थित झालं पाहिजे, त्याचबरोबरीने तुमची बॉडी व्यवस्थित हायड्रेट असली पाहिजे। हो, कारण जर तुम्ही व्यवस्थित पाणी नाही प्यालं आणि जर तुमची बॉडी डिहायड्रेट असेल तर तुम्ही ते वर्कआउट तितक्या एफिशिएंटली, तितक्या चांगल्यापणे तुम्ही करू शकत नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बॉडीला क्रॅम्प्स येतात। हो, आपण म्हणतो की क्रॅम्प्स मी आज हेवी वर्कआउट केलं किंवा आज मी वेट्स जास्त वापरले म्हणून मला क्रॅम्प आलं, तर बऱ्याच वेळेला तसं नसता। बऱ्याच वेळेला तुमची बॉडी ऑलरेडी डिहायड्रेट असते, तुम्ही दिवसभर व्यवस्थित पाणी प्यालेलं नसतं आणि म्हणून तुम्हाला क्रॅम्प्स येतात। सो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे। जर तुम्ही टायमिंग सांभाळलं, तुमच्या खाण्याच्या गोष्टी सांभाळल्या आणि तुम्ही या सगळ्याच्यामध्ये तुम्ही जर छान वर्कआउट केलं तर तुम्ही फिट तर राहालच, त्याचबरोबरीने तुम्हाला फिट राहून तुम्हाला इंटरनल फिटनेस जाणवेल। हो, इंटरनल फिटनेस म्हणजे तुम्हाला हॅपी हार्मोन्स, म्हणजे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटणं, त्याचबरोबरीने तुमची इम्युनिटी चांगली होणं आणि इम्युनिटी फ्रेश वाटणं, त्याचबरोबरीने तुमचं वेट लॉस होणं, कारण आपला सगळ्यांचा एम हाच असतो की फिट राहून कसं आपण आपलं वजन कमी करू। सो या सगळ्या छोट्या टिप्स आहेत, या सगळ्या जर तुम्ही फॉलो केल्या तर डेफिनेटली वेट लॉस तर होईलच, पण तुम्ही इंटरनली स्ट्रॉंग व्हाल।